नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देव रात्री उशिराच घरी आला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आल्याने तो दुपारीच त्याच्या हॉस्पिटलमधून निघून गेला होता. माई त्याची वाट पाहत हॉलमध्येच बसून होती. देव, आज फार उशीर केलास बाळा. डॉक्टर धनंजय कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी होती ना, तिकडे गेलो होतो. ठीक आहे, फ्रेश होऊन या, मी रमाला जेवण गरम करायला सांगते. हो. देव त्याच्या रूममध्ये निघून गेला. त्यानं अंगातील कोट काढून बेडवरती टाकला आणि थोड्या वेळासाठी डोळे मिटून तो बेडवरती आडवा झाला. तो थकला होता. लॉकेट शोधण्याच्या नादात त्याला काल नीट झोप लागलीच नव्हती. पण डोळे बंद करताच गाथाचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला आणि त्यानं खाडकन डोळे उघडले. मला तिचा चेहरा का दिसतोय? कारण तू तिचा विचार करतोयस? नाही, अजिबात नाही. तू कितीही नाही म्हणालास ना तरी हेच सत्य आहे की तू तिचा विचार करतोयस. त्याचं मन हसत बोललं. देवांशनं त्याच्या बेडच्या बाजूला असणाऱ्या ड्रॉवरमधून सिगरेट बाहेर काढली आणि ती पेटवून तो ओढू लागला. सिगरेट ओढत ओढत दिवसभरात घडलेल्या सगळ्या घटनांचा तो विचार करत होता. कारण जाणून न घेताच तो गाथावरती उगाचच इतका रिॲक्ट झाला असं त्याला राहून राहून वाटत होतं. तिचा तो रडका चेहरा सारखा त्याच्या डोळ्यासमोर येत होता आणि त्यामुळे त्याला फारच अस्वस्थ वाटत होतं. त्यानं लगेचच मोबाईल हातात घेतला आणि शिवला कॉल केला. हॅलो, बोल. शिव बोलला. कुठे आहेस? घरी. मी येतोय. ओके, जेवलास का? नाही, जस्ट आलोय. गुड. मीही अजून डिनर नाही केला, सोबतच करू. ओके, आय एम कमिंग. मग देवनं फोन ठेवून दिला आणि सिगरेट विझवून तो लगेचच फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन तो खाली आला. ये बाळा, माई म्हणाल्या. माई, मी शिवकडे जातोय, तिथेच जेवेन, असं म्हणून तो गडबडीनं बाहेर निघूनही गेला. देव, अरे असा काय हा? ना याची यायची वेळ न जायची. खाण्यापिण्याकडे सुद्धा किती दुर्लक्ष करतो हा पोरगा. आपल्याला हे काय नवीन आहे का माई? रमा बोलल्या. मला नाही याची कधी कधी फार काळजी वाटते रमा. हा जर असाच कामात सतत गुंतून राहिला तर संसारात कसा रमणार हा? त्यात जर बायको सुद्धा त्याला डॉक्टर असणारी पसंत केली मग तर काही विचारायलाच नको. मला माझ्या पंतूचं तोंड कधी पाहायला मिळणार आहे देव जाणे. मिळेल माई, लवकरच मिळेल. साहेबांच्या नशिबामध्ये अशी एखादी मुलगी येईल जी त्यांना प्रेम करायला शिकवेल, मोकळं हसायला शिकवेल, आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे शिकवेल. पहा तुम्ही. मी सुद्धा त्याच दिवसाची आतुरतेनं वाट पाहते रमा. चला आता तुम्ही जाऊन झोपा, मी हे आवरून आलेच. ठीक आहे. उद्यापासून त्याला विचारूनच जेवण बनवत जा. हल्ली तो घरी जेवतच नाही. हो. असं म्हणून मग माई रूममध्ये निघून गेल्या. इकडे देव शिवच्या फ्लॅटवर आला. दोघेही त्याच्या फ्लॅटच्या गॅलरीत बसले होते. समोर ड्रिंक आणि खाण्यापिण्याचं सामान होतं. घे. शिवनं त्याच्या हातात ग्लास दिला. नकोय मला, देव बोलला. घे रे, तेवढाच स्ट्रेस कमी होईल, शिव बोलला. देवनं ग्लास घेतला आणि तसाच हातात ठेवला. तुला माहित आहे, गाथा संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये आली होती, शिव बोलला. आय नो, देव एक दीर्घ श्वास घेत बोलला. रिअली? ती दुपारपासून हॉस्पिटलमध्येच होती. देव शिवकडे आश्चर्यानं पाहत बोलला. तिच्या मैत्रिणीच्या आईला मायनर अटॅक आला आणि ती त्यांच्यासोबत तिथे होती. मैत्रीण? ती छोटी मुलगी, काय नाव तिचं? आय डोंट रिमेंबर. पण गाथापेक्षा फारच लहान वाटली मला ती, देव बोलला. ती गाथाची मैत्रीण नव्हती, शिव बोलला. मग देवनं न समजून त्याच्याकडे पाहिलं. ॲक्च्युली ती बाई आणि ती मुलगी गाथाला थिएटरमध्ये भेटल्या. चित्रपट पाहायला बघत असताना त्या मुलीच्या आईला अचानक हार्ट अटॅक आला आणि त्यांना घेऊन गाथा मग हॉस्पिटलमध्ये आली. बस इतकीच काय ती त्यांची ओळख. रिअली? पण गाथा त्या मुलीसाठी जे काही करत होती ते पाहून तर असं वाटत होतं की ती तिची फार जवळची असावी, देव बोलला. गाथा आणि त्या मुलीचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. ती मुलगी झोपडपट्टीत राहते. तुला कसं माहीत? कारण त्या मुलीच्या आईचं हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी स्वतः समीर देशमुख हॉस्पिटलमध्ये आले होते
आणि त्याला गाथानं तिथे बोलावून घेतलं होतं. यावरती देवनं भोया उंचावल्या. गाथा तर माणुसकीच्या नात्यानं त्या मुलीसोबत दिवसभर हॉस्पिटलमध्ये थांबली. त्या मुलीची आणि तिच्या आईची ही परिस्थिती इतकी खराब आहे की आपल्याला हॉस्पिटलचं साधं एका दिवसाचं बिल सुद्धा ते भरू शकत नाहीत. मग गाथानं तिच्या बाबांना रिक्वेस्ट करून त्यांच्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च स्वतः उचलला. मी समीरला म्हणालो की अशा पेशंटसाठी आमच्याकडे बऱ्याच योजना आहेत, आम्ही त्यातून त्याची ट्रीटमेंट केली असती, मला का नाही सांगितलं? तर समीर बोलला की ते मला काही माहीत नाही. गाथा म्हणाली आणि मी आलो. महान बनायचं असेल दुसरं काय, देव बोलला. नाही देव, तू अजूनही गाथाला फार चुकीचं समजतोयस. गाथाकडे पाहून कधी वाटतच नाही की ती इतकी दिलदार असेल, पण खरंच ती खूप मोठ्या मनाची आहे. म्हणजे बघ ना, कोणती मुलगी, कोणती बाई, तिला अटॅक काय येतो आणि ती त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि त्यांचा सगळा खर्च करते. अरे, आजकालच्या या स्वार्थी जगात सख्ख्या नातेवाईकांना सुद्धा एकमेकांसाठी एवढं करत नाहीत. त्यात गाथाने त्या मायलेकींसाठी एवढं केलं. आपण तिला बालिश समजतो खरं तर, पण ती फार भावनिक आणि प्रेमळ आहे. शिव तिच्याबद्दल सांगत होता आणि देव शांतपणे ऐकून घेत होता. खरं तर समीरला हॉस्पिटलमध्ये पाहून मी थोडासा घाबरलो होतो बरं का. देव नका या आविर्भावात त्याच्याकडे पाहिलं. अरे, सकाळी तू तिच्यावर इतका बरसलास, तिचा इतका मोठा अपमान केलास, ती किती रडली. मला वाटलं हे सगळं तिनं समीरला सांगितलं असेल आणि त्याचा जाब विचारायला समीर हॉस्पिटलमध्ये आला असणार. शिव हसत बोलला. तू सांगतोयस तेवढंही मी काही केलेलं नाही आहे. देव त्याच्याकडे रोखून पाहत बोलला. ओह रिअली? अरे, आजूबाजूचे सगळे लोक तुला कोणत्या नजरेने पाहत होते ते मला माहीत आहे. सगळ्यांसाठी तू देव म्हणजे ईश्वर जरी असलास ना तरी त्यावेळी तू एक रागीट आणि निष्ठुर व्यक्ती वाटत होतास. बिचारी किती रडली ती तुझ्यामुळे. तिचे ते टपोरे डोळे रडून रडून लाल बुंद झाले होते. मी जेव्हा तिच्या पाठीमागे पार्किंगमध्ये गेलो ना, किती रागात होती ती माहीत आहे तुला. मला म्हणाली की तो डॉक्टर स्वतःला समजतो काय, बदतमीज डेविल. मी त्याचं नाव सगळ्यांना सांगणार आहे. सगळ्यांना सांगणार आहे की या डॉक्टरकडे कोणी जाऊ नका, याला बोलायची तमीज नाही आहे. शिव ती ज्या टोनमध्ये बोलली ना त्याच टोनमध्ये त्याला बोलून दाखवत होता. आणि हे सगळं ऐकून देव कपाळावरती विचित्र आठ्या पाडून त्याच्याकडे पाहत होता. मला तर तिच्या बोलण्यावर हसावं की रडावं हेच कळत नव्हतं. पण शिव पुन्हा हसत बोलला. सिली गर्ल. देव किंचित हसत बोलला. तू काहीही म्हण देव, तिच्या मनात तुझ्यासाठी एक वेगळी जागा आहे. तू तिचा इतका अपमान केलास, पण ती एका शब्दानेही तुला उलटून बोलली नाही ना प्रत्युत्तर दिलं. अदरवाईज ती शांत बसणाऱ्यातली मुलगी नाही हे तुलाही चांगलंच माहीत आहे. शिव बोलला. या यू आर राईट. मलाही असंच वाटतंय की मी जरा अतिच रूढपणे तिच्याशी वागलो ज्याची गरज नव्हती. व्हॉट? कम अगेन? देव जे आत्ता काही बोलला ते ऐकून शिवला त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. हो, मी तिच्यावर उगाच चिडलो. ती का आली याचं कारण जर जाणून घेतलं असतं तर कदाचित सकाळी जे झालं ते झालं नसतं. सगळा माझा फॉल्ट आहे, देव बोलला. माय गॉड, खुद्द डॉक्टर देवांश देसाई त्यांची चूक कबूल करतायत. क्या बात है. शिव त्याची खेचत बोलला. पण हे तू मला बोलून दाखवण्यापेक्षा तिला बोल ना. शिव पुन्हा बोलला. व्हॉट? तिला? हो तर, तू तिचा इतका अपमान केलास, तिला दुखावलंस आणि सगळ्यांसमोर रडवलंसही आणि गिल्टी माझ्यासमोर होतंस. दिस इज नॉट फेअर. मी त्या मुलीला अजिबात सॉरी म्हणणार नाही, देव बोलला. का? तुला माहित आहे ना ती कशी आहे. माझ्या सॉरीचा तिनं परत वेगळा अर्थ काढला तर? ती काही वेगळा अर्थ काढेल म्हणून तू तुझ्या चुकीबद्दल तिला सॉरी म्हणणार नाहीस? कम ऑन देव, तू खरंच इतका निष्ठुर आहेस का? ओके, सेंड मी हर नंबर. मी तिला आत्ताच सॉरी म्हणतो. माझ्याकडे नाहीये तिचा नंबर, शिव बोलला. आहे, पण फोनवर सॉरी बोलून तू जो काही रायता फैलावलायस ना तो असा साफ होणार नाही. खूप निरागस मुलगी आहे ती, तिला भेटून सॉरी म्हण, शिव बोलला. माझ्याकडे तेव्हा वेळ नाहीये. कम ऑन देव, तिनं तुझं लॉकेट तुला आणून दिलं. खरं तर त्यासाठी तू तिचे आभार मानायला हवेस. तू तिला भेटून साधं सॉरी सुद्धा म्हणू शकत नाहीस. ओके फाईन, तिला उद्या हॉस्पिटलमध्ये बोलाव, मी सॉरी म्हणेन. हॉस्पिटलमध्ये नको, तू सारखा बिझी असतोस. एक काम करूया, संध्याकाळी घरी जाताना
एकत्र कॉफी घेऊयात. मी गाथाला तसा मेसेज करतो. ओके, देव दीर्घ श्वास घेत बोलला. चिअर्स. आणि ती खरंच खूप निरागस मुलगी आहे रे. तिचा बालिशपणा तू नक्कीच एन्जॉय करशील. शिव हसत बोलला. पाहू, देवही बोलला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हे दोघे भेटतील खरं, परंतु अजूनही पुढे बरंच काही होणं बाकी आहे. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.